कालच्या मिनी लॉगमध्ये तुम्ही बघितलंच व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने मी माझं घर छान असं चमकून काढलं. जेवढं छान घर आवरलं ना, तेवढी छान भूक सुद्धा आम्हा सगळ्यांनाच लागली होती. म्हटलं चला आता सगळी कामं बाजूला ठेवूया आणि पहिली पोटपूजा करून घेऊया. पावभाजी जेव्हा पण आम्हाला खायची असते ना, तर तो दिवस असतो म्हणजे सुट्टीचा. ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना, तर त्या दिवशीच मी पावभाजी बनवते. आता जेव्हा मी आवरत होती ना, तेव्हाच मी भाज्या सुद्धा शिजवून ठेवलेल्या होत्या. म्हटलं चला आता काही आपल्याला कंट्रोल होत नाहीये, पहिली पावभाजीच बनवून घेऊया. तूप मी घरीच बनवत असते, त्यामुळे मी पावभाजीसाठी तुपाचाच वापर करते. इतकी छान टेस्ट येते ना पावभाजीला, की काय सांगू. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. पावभाजी बनवणं खरंच खूप सोपं आहे, पण त्यासाठी 2 गोष्टींची खूप मेहनत घ्यावी लागते. पहिली म्हणजे त्याला नुसतं मिक्स करत बसावं लागतं आणि दुसरी गोष्ट तेल सुटेपर्यंत त्याची वाट बघावी लागते. त्यानंतरच टेस्टी, टेस्टी अशी पावभाजी रेडी होऊन जाते. आजच्या पावभाजीमध्ये मी छान असं बीट सुद्धा यूज केलेलं आहे, त्यामुळे पावभाजीला कलर सुद्धा खूप छान आला होता. ही सगळी कामं आवरेपर्यंत माझं मशीन सुद्धा झालं होतं. आणि एकदा जर जेवण झालं, की त्यानंतर इतकी थंडी वाजते ना, कोणतंच काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे लगेच कपडे वाळत टाकून घेतले आणि नेहमीप्रमाणे हॉलमध्ये छान पिक्चर लावून दिला आणि मस्त जेवण केलं. जेव्हा मी पाव घ्यायला गेली ना, तेव्हा पाव पण आणले आणि मावा केक आणायचा होता, पण तो संपलेला होता. म्हणून हा व्हॅनिला केक आणला. पावभाजी आहे त्यामुळे मुलं खूप खुश होती. बाय.